मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं चांगला जोर पकडलेला आहे। मुंबईतील अनेक उपनगरांमध्ये रात्रीपासून पाऊस कोसळतोय। त्यासोबतच महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात कुठे आणि किती पाऊस कोसळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। मुंबईसह संपूर्ण उपनगरामध्ये MMR रिजनमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय। बोरिवली असेल, त्यानंतर दक्षिण मुंबई असेल, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये, पनवेलमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसतोय। गेल्या रात्रीपासून या पावसानं चांगला जोर पकडलेला आहे। मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता मुंबई आणि परिसरामध्ये व्यक्त केली जाते। मुंबईसह पुणे आणि राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। त्यासोबतच पालघर, रायगड, नाशिक, घाटमाथा, पुणे घाटमाथा येथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता अधिक झाल्यामुळे राज्यातील संपूर्ण भागामध्ये सध्या पावसाची दमदार हजेरी आहे। पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे। संपूर्ण मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढलेला आहे। दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई आणि पनवेल, भिवंडी, पालघर या ठिकाणीही रात्रीपासून पाऊस कोसळतोय। तर पुढील 48 तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। वसई, विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। नालासोपारा पूर्व परिसरातील गालानगर येथे रस्त्यावर पाणी साचल्यानं रिक्षा आणि इतर वाहनांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागतोय। दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळे सकाळच्या वेळी शाळांची नेहमीच लगबग दिसून आली नाही। मात्र नोकरदार वर्गाला पावसाची पर्वा न करता आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघावं लागताना आज दिसतंय। या सगळ्या घडामोडींवरती आपलं महानगरचं लक्ष आहे। मुंबई आणि परिसरामध्ये कुठे पाऊस सुरू आहे या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला आपलं महानगर.com वरती वाचता येतील। त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही आपलं महानगर लाईव्ह वरती पाहू शकता। त्यासाठी आपलं महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।